लोकसेवासाठी निष्ठा लागते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास लागतो आणि दम लागतो। ह्या तिन्ही गोष्टी आम्ही बाळासाहेबांकडून आणि ठाकरे परिवाराकडून आणि मातोश्रीकडून शिकलेल्या आहेत। ठाकरे परिवाराने जो शिवसेना आहे तो लोकांच्या हितार्थ लढाई करतो आणि लोकांच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करतो। त्यांचं एकच ध्यास आहे की लोकांचा विकास आणि लोकांसाठी कसं काम करता येईल हाच त्यांचा ध्यास आणि विचार। मराठवाड्यातील नांदेड जिल्हा म्हटलं तर अग्रेसर जिल्हा मानला जातो। याच जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने आपलं समाजकार्य सातत्याने सुरू ठेवलं आहे। यामध्येच गेल्या 40 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन एका व्यक्तिमत्वाने शिवसेनेचे कार्य हाती घेतलं आणि तो व्यक्ती आज एकनिष्ठपणे फक्त आणि फक्त समाजकार्य करत आहे। सध्या नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असून ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मनोजराज भंडारी। या परिसरात त्यांना दानशूर व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांची ओळख आहे। शिवसेनेचे समाजकार्य जेव्हापासून हाती घेतले तेव्हापासून आजवर कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। विशेष म्हणजे आज आपण आलो होतो नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय तर आता सध्या विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्या आहेत आणि आतापर्यंत या ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे शिवसेनेमध्ये गेली 40 वर्ष काम करत असताना आणि विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्या व्यक्तीची ओळख आहे, आज आपण त्यांना थेट नांदेडमध्ये भेटण्यासाठी आलो। त्यांचं नाव आहे डॉक्टर मनोजराज भंडारी आणि विशेष म्हणजे सध्याचे ते नांदेड लोकसभाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा देखील ते आत्तापर्यंत एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्व म्हणून आहे आणि विशेष आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ते एक इच्छुक उमेदवार आहेत, कारण जनता त्यांना आता पसंती देत आहे। तर आपण भेटूयात थेट त्यांना। नमस्कार सर, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। विशेष म्हणजे आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं की जनता तुम्हाला कुठेतरी पसंती देताना पाहते आणि तुम्ही कॉलेज जीवनापासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त शिवसेनेशी एकनिष्ठ आहात। काय वाटतं तुम्हाला की जनता तुम्हाला एवढी पसंती का देते? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी डॉक्टर मनोजराज बंसीलाल भंडारी। 1984 ह्या काळापासून मी शिवसेनेमध्ये आहे। बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये आम्ही एक सहभाग झालो आणि त्यांचा विचार आमच्या सगळ्या या भागामधल्या लोकांना सुद्धा पसंती आहे। त्यांनी जे एक निष्ठेने आणि खंबीरपणे बोलत असतात आणि लोकांसाठी झटत असतात आणि ते बाळासाहेबांचा त्यांचा सहवास आणि त्यांची बोलणी ते खरंच अप्रतिम आणि त्याला कुठलंच तोड नाही। ह्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही सगळे आणि मी स्वतः शिवसेनेमध्ये सामील झालो आणि त्या काळापासून आजपर्यंत मी शिवसेनेमध्ये आहे आणि त्यात वेळ घालताना आमचे दिवस जात असताना आम्हाला एकच त्या ठिकाणी बघायला भेटलं आणि दिसलं सुद्धा की हा ठाकरे परिवाराने जो शिवसेना आहे तो लोकांच्या हितार्थ लढाई करतो आणि लोकांच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करतो। त्यांचं एकच ध्यास आहे की लोकांचा विकास आणि लोकांसाठी कसं काम करता येईल हाच त्यांचा ध्यास आणि त्यांचा विचार। हे सगळे आम्ही बघत आलेलो आहोत आणि हाच विचार बघून हा ध्यास बघून मी कायम या ठिकाणी राहावं असं माझा विचार आहे। अगदीच देशोन्नतीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे आज 40 वर्ष झालं कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती फक्त समाजासाठी, जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी कार्यरत असतो आणि तेच म्हणजे भंडारी सर। शिवसेना पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर देखील बाळासाहेब ठाकरेंशी निष्ठावंत असणारे डॉक्टर मनोजराज भंडारी यांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांचाच मार्ग अवलंबला। जे सोडून गेले ते बेईमान होते आणि जे राहिले ते निष्ठावंत आणि इमानदार आहेत असं त्यांनी सांगितलं। भंडारी सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता सध्या लोकसभा निवडणुका संपल्या, कुठेतरी महाविकास आघाडीला एक बळ मिळालं आणि त्याच्यामध्ये देखील एक भावनिक आधार जो आहे तो उद्धव ठाकरे गटाला आहे। पण याच्यामध्ये जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही शिंदे गटासोबत का नाही गेला? आमचा नेहमीच निष्ठेला फार आम्ही महत्त्व दिलेलं आहे आणि निष्ठा ही आम्ही आयुष्यात कधी सोडणार नाही आणि निष्ठा यासाठी आहे की आम्हाला लोकसेवा करायची आहे। लोकसेवासाठी निष्ठा लागते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास लागतो आणि दम लागतो। ह्या तिन्ही गोष्टी आम्ही बाळासाहेबांकडून आणि ठाकरे परिवाराकडून आणि मातोश्रीकडून शिकलेल्या आहेत आणि तोच विचार आम्ही घेऊन पुढे चालणार आहेत। आणि मध्यंतरी काळामध्ये हे मिंदे गट
हा फुटला आहे, तो स्वार्थासाठी फुटला आहे, स्वतःला वाचवण्यासाठी फुटला आहे, स्वतःला कसं वाचवावं, जेलमध्ये जाऊ नये, आपली संपत्ती संपू नये आणि संपत्ती वाचवायसाठी, स्वतःला वाचवण्यासाठी मिंदे गटामध्ये जे 40 आमदार आणि कार्यकर्ते गेलेले आहेत ते गद्दारी करून गेलेले आहेत. त्यांना हा समाजही माफ करणार नाही, त्यांना देव माफ करणार नाही आणि त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही असं मला पूर्ण खात्री आहे. आणि येत्या काळामध्ये निश्चितपणे जनता आम्हाला समावून घेईल आणि जनता उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय ठाम आहे आणि त्या संस्थ बसणार नाही असं मला विश्वास आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा की जनता आता तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते की तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहात. कधी एक आपला ब्ल्यू प्रिंट असतं प्रत्येकाची की मला पुढच्या वर्षात 5 वर्षामध्ये काय करायचं, काय ठरवलं तुम्ही जनतेसाठी? बघा 1984 मी राजकारणामध्ये आहे आणि नांदेड शहर आणि जिल्हा मला या संपूर्ण माहीत आहे. ह्या नांदेड शहरावर जिल्ह्यावर बरेच काळ काँग्रेसचे आणि अशोक चव्हाणच्या माध्यमातून यांच्या या ठिकाणी प्रस्थापित आहे. आणि आज शहरामध्ये आपण जर बघितलं आणि पाहिलं तर नांदेडच्या शहराची रहदारी आणि हा पाहिल्यानंतर अत्यंत वाईट अवस्था आणि वाईट व्यवस्था आहे. यांनी ह्या नेत्यांना कधी कळलंच नाही की ह्या वाढत्या शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येमध्ये आपण या फ्युचर प्लॅन करून ह्या लोकांची सुविधा कसं करता येईल आणि कधी केलेलंच नाही. आज आपण चव्हाण साहेबांच्या घराला यायला सुद्धा त्यात बघितलं तर 20 फुटाचाच रस्ता आहे आणि या भागामध्ये फार मोठा मेडिकल हब आहे, जवळजवळ 50 ते 100 या हॉस्पिटल आहे आणि जिल्ह्याभरातून या भागामध्ये ॲम्ब्युलन्स आणि रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात आणि या भागामध्ये जवळजवळ 1 लाख ते 2 लाखाचं या भागामध्ये सहवास लोकांचा आहे. आणि हे असताना सुद्धा मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना अजून समजलं नाही की आपला भाग हा एवढा मोठा भाग आहे आणि या भागामध्ये रस्ते मोठे झाले पाहिजे आणि त्या रस्ता करू सुद्धा असते, कारण की बाजूलाच महापालिकेची जागा आहे, ते महापालिका जागा हस्तांतरण करीत रस्ता लोकांची सुविधा केली असते. पण ह्यांना का सुचत नाही हे मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि नांदेड शहरामध्ये शहरातून नदी वाहते, त्या वाहत्या नदीमध्ये शहरामधले 22 मोठे मोठे नाले वाहतात आणि त्या नाल्याचं पाणी आज शहरवासियांना पिवावं लागतो. आणि मागच्या ज्यावेळेस सत्ता होती आमची पालकमंत्री आमचे नांदेडला होते अर्जुन खोतकर साहेब, त्यावेळेला सत्ता होती त्यावेळेस ह्या नदीमध्ये नाले वळून टाकावं म्हणून 22 करोड रुपये महापालिका मंजूर करून दिले होते. ते 22 करोड रुपयाचे आज बेपत्ता झाले, ते काय झालेलं माहीत नाही. अजूनही या नदीमध्ये नाले वाहत आहेत. ह्या या शहरामध्ये मोठे मोठे उड्डाणपूल लागणार आहेत. आज मुख्यमंत्री राहिल्यासारखे माणसं या शहराला भेटलेले आहेत, तरी पण नांदेडमध्ये एक महत्त्वाचं उड्डाण भेटलेलं नाही. आज राजकारणावर बसून तर टावर पण उडावून लागणार, पण जे उडावून भेटलेले ते रेल्वे पटरीवर भेटलेले आहेत, रेल्वे पटरीवर भेटले तर तेवढं रेल्वे गेट लागू नये म्हणून. पण शहराचा विकास करावा म्हणून कुठले उडाणपूल झालेले नाहीत. ह्याच्यासोबत बरंच काही नांदेड शहरामध्ये आता ॲटोचा मुद्दा घेतला, आता ॲटो फार जास्त आहेत नांदेड शहरामध्ये, रस्ते छोटे आहेत म्हणून लोकांना फार त्रास होतो. त्याचा एक ऑटोवाल्यांना शिस्त लागलेली नाही, ते शिस्त लागणे जरुरी आहे. त्यांना उदारनिर्वाह त्यांच्यावर आहे, त्यांच्या पोटावर कुठलं आपण आघात करू नये, तर त्यांना लाभलंच पाहिजे, पण शिस्त पण सोबत लागली पाहिजे की शहर त्याच्यामध्ये स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे. अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय विकास कामं केले जातील हे देखील आज आपल्याला भंडारी सरांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. गेली 40 वर्षे कुठल्याही पदाची अपेक्षा न करता समाजकार्य हाच हेतू डोळ्यासमोर होता आणि आता देखील समाजकार्य करण्यासाठी तिकीट मिळाल्यास नक्कीच पुढील 5 वर्षात नांदेडचं रंगरूप बदलेल असेही त्यांनी सांगितलंय. अगदी आता विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्या आहेत. आता सध्या तरी या ठिकाणी नांदेड म्हणजे वर्चस्व तिकीट मागण्यासाठी आता सगळ्यांची धावपळ सुरू असेल. काय वाटतं तुम्हाला, तुमची काय म्हणणं? हे बघा, मी एक जुना निष्ठावान शिवसैनिक आहे. प्रत्येक निवडणुका, प्रत्येक आंदोलनामध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा पूर्ण सहभाग असतो. हा सहभागाची पावती घेऊन मला सन्मान्य उद्धव साहेबांनी आणि सन्मान्य बाळासाहेबांनी सुद्धा मला न्याय दिला होता. मला चांगल्या मोठ्या पदावर त्यांनी मला बसवलं होतं आणि माझं कार्य बघून त्यांनी मला बसवलं. त्याच पाठोपाठ मला उद्धव साहेबांसुद्धा प्रत्येक माझं कार्य बघून मला माझ्या कार्याची पावती देऊन मला मोठ्या पदावर बसवलेलं आहे. आणि सगळं बघत असताना उद्धव साहेबांचा आमच्यावर आशीर्वाद आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद होताच, उद्धव साहेबांचा आशीर्वाद आहे, आदित्य साहेबांसुद्धा आशीर्वाद आहे. आमचे इथले स्थानिकचे संपर्क प्रमुख बमनरावजी थोरात साहेब, ते पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आमच्याकडून काम करून घेत असतात. सगळ्यांचाच मला आशीर्वाद आहे. आणि जर मला पक्षानं जर तिकीट दिलात निश्चितच माझ्या नावानं शिवसेनेची जागा या ठिकाणी लागेल आणि लोकांच्या आतून माझ्या नावाची एक इच्छुकता आहे की ते भंडारी साहेबांना जर तिकीट भेटत निश्चितच या शहराचा विकास होईल आणि शिवसेनेचंही चांगलं काम होईल. कुठल्या विधानसभा क्षेत्रामधून तुम्ही? नांदेड उत्तर हा विधानसभा क्षेत्रातून माझी मागणी आहे, कारण की माझं वास्तवच माझं घर नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आहे आणि या भागामध्ये माझं बरंच कार्य केलेलं आहे. मागच्याच काळामध्ये मी
पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना खत आणि बी बियाणं मी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मोफत वाटप केलं होतं. जे अल्पभूधारक शेतकरी आहे, ज्यांच्याकडं कमी जमीन आहे आणि त्यांच्या आर्थिक दुर्बल दृष्टिकोन ह्याच्यातून आलेले आहेत, तशा शेतकऱ्यांना आम्ही प्रत्येक गावातून 30, 40, 25 असे ज्याच्या भागामध्ये निघत तशांना आम्ही खत आणि मुगाचं बी आम्ही वाटप केलं होतं आणि उत्तम दर्जाचं केलं होतं. त्या मुगाचं बीमधून सुद्धा प्रत्येक शेतकऱ्यांना 8-8 पायल्या म्हणजे 80-80 किलो त्यांना मूग निघालेला आहे. एका बॅगातून अशी 2 किलोची बॅग आम्ही दिली होती, तर 1 किलोला एवढं त्यांना उत्पन्न झालेलं आहे. त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना मदत झालेली आहे. तर त्यांना शेतकऱ्यांना सुद्धा आणि शहरी भागामध्ये आम्ही जवळजवळ पावसाळ्यामध्ये आम्ही 15,000च्या वरी घरामध्ये आम्ही छत्री वाटप केलेले आहे. छत्री ज्याच्यामध्ये छत्री आहे का बघू, त्यांना दाखवू आपण. छत्री वाटप केलेलं आहे. तर असं छत्र्या वाटप केलेलं आहे आणि मी प्रत्येक गावामध्ये आम्ही शाळेसमोर किंवा मंदिरसमोर बसायसाठी आम्ही बेंचेससुद्धा वाटप चालू आहे. म्हणजे असे अनेक उपक्रम आम्ही घेत असतो. आणि मागच्याच काळामध्ये आरोग्य शिबिर घेतलं होतं, रक्तदान शिबिर घेतलं होतं आम्ही. नंतर बरं ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टी झाली होती, त्या काळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही दप्तर आणि वया पेन वगैरे जे नुकसान असे अनेक उपक्रम आम्ही आमच्या जीवनामध्ये राबवलेले आहेत. हे सगळं कार्य बघून जनतेतून उत्स्फूर्त असं त्यांचंच विचार आहे की भंडारी साहेबाला या तिकीट भेटलं पाहिजे आणि ते भेटल्यानंतर ह्यांच्याकडून आम्हाला बरेच काही काम करून घेता येईल की हे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये असतात आणि त्यांना बलच आम्हाला अधिकार आहे आणि ते अधिकार आम्ही याच्यावर काम करून घेऊ असं वाटतं. आणि माझ्या नावानं मला खात्री आहे की उद्धव साहेब माझ्या नावानं या ठिकाणी मला तिकीट देतील, मला उमेदवार करतील अशी मला खात्री आहे असं मला वाटते. आणि निश्चितच माझ्या नावाने या ठिकाणी मी आमदार म्हणून एक पक्षाला एक उमेदवार देईन. अगदी महत्त्वाचा मुद्दा देशोन्नतीच्या माध्यमातून आज आपण पाहिलात की गेली 40 वर्ष कुठल्याही कामाचा स्वार्थ, कुठल्याही पदाचा स्वार्थ न ठेवता जनसेवा हीच ईश्वर सेवा या म्हणीप्रमाणे आज भंडारी साहेबांनी नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे तर इतर परिसरामध्ये देखील काम केलं, शेतकऱ्यांसाठी काम केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देशोन्नतीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.